अगं आणि तू काय इस्त्री काय करत अगं होती? अगं पॅकिंग करायचंय, वी हॅव टू गो. गो गो गो. अगं मी पॅकिंग करण्याच्या आधी साठी 1 मिनिट थांब, आधी इस्त्री बंद करते, नाही तर मी सगळं जाळीन. अगं मी पॅकिंगच करणार आहे आता, त्याच्यासाठी आधी इस्त्री नको का करायला कपड्यांना? म्हणजे अगं पण तुझी कपडे. मैत्रीण कॉटनचे कपडे वापरते त्यामुळे इस्त्री. पण तुझं म्हणजे मला समजू शकतं. या म्हणजेचा जो काय उगम तिथेच झालाय जिथे आपण चाललोय ना. आपण आता जे काय पनामाला चाललेलो आहोत, हो, आहा, तिथेच. तेव्हाच म्हणजे झालं. लास्ट टाइम मी तुला डिटेल मध्ये सांगितलं की नाही माहित नाही, पण लास्ट टाइम प्रवासात एकंदरीत मला युजली त्रास होतो मायग्रेन वगैरे वगैरेचा. तर मी अशी मायग्रेन ग्रस्त कशी बशी पोचले होते. संध्याकाळची वेळ होती आणि एअरबीएनबी केलं होतं. तर असं मोठं घर होतं, ऑन द बीच घर होतं. आणि असं मी जेमतेम अशी कशी कशी बशी पोचली होते आणि लाईक बेडवरती आता झोपते. आणि मी एंटर केल्या केल्या त्या एअरबीएनबी मध्ये असं किचन होतं. एंटर केल्या केल्या आपली एक मैत्रीण मला विचारते, असं तिने मी कसं एक्सप्लेन करू, असं इन्स्टा पॉट जो मोठा पॉट आहे तो भरून मला रगडा दाखवला आणि म्हणाली न भिजलेला, की एवढा बस आहे ना, की अजून लागेल. आणि इमॅजिन मी अशी म्हणजे भंजाळलेले होते आणि आज लाईक मला म्हणजे असं खूप म्हणजे झालं होतं मला. आज लाईक आपण पुढचे 3 दिवस रगडा रगडा अँड ओनली रगडाच खाणार आहोत का? एवढा रगड्याचं करायचं काय? आय वॉज लाईक म्हणजे. आणि तिला कळलंच नाही की म्हणजे असं काय म्हणते ही. आय वॉज लाईक अगं पण ताई एवढा रगडा लागणार आहे का? आणि मग मी असं तुला शोधलं असं की कोणीतरी हेल्प करायला. आय कॅनॉट. खूपच मज्जा आली होती आणि तिचा जेन्युइन प्रश्न होता की एवढा रगडा पुरेल ना, असं वगैरे. आणि म्हणून तिला कळत नव्हतं की म्हणजे का म्हणते. आणि तेव्हापासून जे काय आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे सुरू झालंय ते एव्हरीथिंग इज म्हणजे. आणि सगळ्यांना कळतं व्हॉट वी आर ट्राईंग टू से. हे म्हणजे कहना क्या चाहते होचं मराठी कॉइन केलेला शब्द म्हणजे असं झालेलं आहे आपल्याकडे, नाही का? पण आपली मुलं जेव्हा लहान होती ना, तेव्हाच्या या सगळ्या ज्या बीच वाल्या ट्रिप्स होत्या त्या खरोखर कमाल होत्या. म्हणजे फारच. आणि तेव्हा खूप गरज असायची ग, ब्रेकची गरज असायची. आणि आपली मुलं म्हणजे अशी एकत्र सोडली की तुम्हाला फक्त त्यांना खायला द्यायचं आणि बस, दॅट्स इट. बाकी काहीच नव्हतं लक्ष द्यायचं पुढे. पण त्याच्यामध्ये पण एकदा आपण गेलो होतो, सगळे गेलो होतो, तेव्हा असं एका बिल्डिंग मध्ये अपार्टमेंट बुक केले होते. असं घर नव्हतं केलं. आणि वी वर लाईक स्टक देअर. एक तर लहान मुलांना जायचं म्हणजे असं यू कॅनॉट जस्ट लिव्ह देम ऑन द बीच की जा पाण्यामध्ये, राईट? यू हॅव टू बी ऑन द बीच. तर सगळ्यांना गोळा करून त्या लिफ्टमध्ये कोंबायचं, अर्धा तास त्या लिफ्टसाठी वेट करायचं आणि मग कसं बस खाली पोचायचं. आणि भुका लागल्या की परत वर जायचं खायला आणायला. दॅट वॉज टॉर्चर. म्हणजे ऍज अ टिप, कोणी जर बीचवरती जाणार असाल आणि मुलं असो नसो, आय वुड हायली रेकमेंड की गेट एन एअरबीएनबी, गेट अ स्मॉल हाऊस, वॉट एव्हर इट इज, गेट अ स्मॉल लोअर स्टोरेज स्टोरी हाऊस, नॉट ए बिल्डिंग. आणि अगं बुक करताना त्या दिवशी आपल्याला म्हणजे तेव्हाच्या त्या ट्रिपमध्ये असं वाटलं काय व्ह्यू आहे, वा वा, कमाल, 40वा मजला, म्हणजे काय म्हणायचं ते. आणि निम्मा वेळा पण आपल्या त्या लिफ्टच्या बाहेरच उभे ग, म्हणजे हताश. आणि सगळ्यात म्हणजे बीचवर सगळा टाइम स्पेंड करून भूक लागलेली असताना, ओले असताना तिथे जा, तिथे असं म्हणजे किती कटकट व्हायची तेव्हा. पण त्याच्यानंतर वी लर्न अवर लेसन आणि मग आपण सगळे असे एअरबीएनबी अगदी अगदी असे म्हणजे छोटे 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 बंगले असेच केले होते बुक, मला वाटतं हो आत्ताही तसंच केलंय ना. आणि हो हो हो. बरं मिरे, मी यावेळेला पण तांदूळ आणि डाळ आणि हिंग आणि हळद आणि मीठ असं घेतलंय बरोबर. आणि इन्स्टंट पॉट. व्हेरी इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स इन द पॅकिंग. माझं तुमच्या सगळ्यांवर अतिशय प्रेम आहे, सगळ्या मराठी ग्रुपवर. पण मला इतका राग येतो ना तुमचा, त्या तुमच्या वरण भात प्रेमाचा, की म्हणजे कडेल. म्हणजे मला आवडतो पण आता आवडत नाही का काय असं वाटायला लागलंय. इतके तुम्ही टॉर्चरस आहात सगळेजण. हो. वरण भात इज सोल फूड चित्रे. याला तू वरण भाताला असं काही नाही म्हणू शकत. इट इज आहा हा.
हे बघ, आपल्याकडे आपल्या मराठी ग्रुपमधले दोन भाग आहेत. एक वरण भात आवडणारे आणि एक वरण भात फार न आवडणारे. तर अर्थात मी त्या न आवडणाऱ्यांमध्ये आहे. आणि माझा नवरा भयंकर वरण भात प्रेमी आहे. पण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला ज्यांनी असं त्या वरण भात प्रेमामुळे इरिटेट केलंय, त्यातला एकदम चेरी ऑन द केक एक्सपिरियन्स तुम्हीच मला दिलाय. तो पण असं थेट समुद्राच्या आतमध्ये 15 फूट असताना. आठवत आहे का तुला ही घटना? म्हणजे आपण त्या दिवशी मला वाटतं असे दिवसभर असे त्या बीचवरच असे आवागमन चालू होतं आपलं. हो हो. आणि मी कुकर लावून सगळ्या आपल्या 20 लोकांचा आणि असं सगळं करून मी आले खाली. आणि मग मी तुमच्या इकडे आले कारण तुम्ही तिकडे समुद्रात डुंबत बसलेल्या होतात 4घी जणी. मग मी आले वगैरे, एक 10 मिनिटं इकडच्या तिकडच्या आयुष्याच्या गप्पा झाल्यानंतर अचानक आपली एक मैत्रीण म्हणली की आता ना मला काय करावं असं वाटतंय सांगू. आणि एकीकडे असं अगदी सनसेट वगैरे होतोय आणि असं विहंगम दृश्य वगैरे होतं की वा वा असं. हम्म. आता ना मस्त वर जाऊन ना वरण भात खाऊया, मस्त तूप वगैरे घालूयात त्याच्यावर. आणि आहा. मला असं झालं की अगं रिअली का? आहा. ते आता इमॅजिन करून पण मला इतकं मस्त वाटतंय की असं तुम्ही टायर्ड आहात, असं अगदी म्हणजे असं वरण घरी जाऊन गरम गरम वरण भात रेडी आहे आणि खायचा आहे नुसता. आहा हा. वा वा. मी कमाल फ्रस्ट्रेट तेव्हा झाले होते या वरण भात प्रेमावर. म्हणलं अगं दुसरं काहीतरी बोल ना. इथे समुद्राच्या आतमध्ये इतकी मस्त मज्जा आहे आणि तू वरण भाताची काय आठवण येते तुला? पण त्याच्यानंतर आपला आयुष्यभरातला एक अपमान केलेला आहे आपल्या मित्रांनी, तुला आठवतोय ना? तो कधी विसरणार नाहीये मी. कळलं ना? पण केलं म्हणजे सारखाच करत असतो, त्यामुळे कशाविषयी बोलते आय हॅव टू नो. जलपर्या ग, जलपर्या. दॅट वॉज समथिंग मॅन. दॅट वॉज रिअली समथिंग. कचरा म्हणजे किमान शब्दात कमाल अपमान म्हणतो ना आपण, तसं झालं होतं एकदम. पण म्हणजे मला एक कळत नाहीये की आता आपण दोघी शांतपणे बसलो होतो, काही कोणाला इन्स्टिगेट केलं नव्हतं, काहीही इन्सल्ट करायची काहीच गरज नव्हती. म्हणजे आपण आपल्या आपल्या थकून भागून वॉटेवर एक वेकेशन मोडमध्ये काउचवरती पाय टाकून दोघी बसलो होतो, मस्तपैकी गप्पा मारत होतो. वी वर हॅव्हिंग द टाइम ऑफ आवर लाईफ. म्हणजे सगळ्यांचं भूक भरली होती, सगळं म्हणजे मुलं आपलं आपलं काहीतरी करत होते, आपण एन्जॉय करत होतो, टाइम ऑफ आवर लाईफ, राईट. त्यात मध्येच एकदम अरे ह्या बघ कशा रिटायर्ड जलपऱ्या लोळतायत. वाय? जलपऱ्या ठीक आहे, रिटायर्ड का? त्याने आपल्याला एकदम आउटडेटेड असं एका सेकंदात आउटडेटेड करून टाकलं माहितीये ना. म्हणजे वी वर ऑन लाईक बीच आणि एकदम असं हॅपनिंग एकदम आपलं चाललं होतं सगळं, अचानक रिटायर्ड जलपऱ्या. दॅट किस्से वॉज. होते ग, पण फार मज्जेचे दिवस होते. मज्जा यायची एकदम त्या ट्रिप्सना. आताही तशीच मज्जा येईल असं म्हणते, मुलं मोठी झाली असली तरीही. नाही तरीही. का? येस, आय अग्री. आता हे काय सगळे कपड्यांच्या इस्त्र्या बिस्त्र्या झाल्या की मी परत ते कंटाळवाणे डबे घेते, तांदूळ आणि डाळ आणि अजून कसले तुमचे हिंग आणि आयपी आणि नाही का, ते वरण भात काही सुटत नाही आपला. एकंदरीत कुकिंग सुटत नाही, पण अगेन वन ऑफ द टिप्स ऑफ गोइंग टू ऑन वेकेशन्स ऑन द बीच, आय वुड से की एकतर तुम्ही जर मोठ्या ग्रुपमध्ये गेलात तर कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जायचं जेवायला, की त्याला एवढं सीटिंग मिळत नाही, मग ते रिझर्वेशनची कटकट आणि मग भुकेले असतात सगळे अगदी बीचवरती असे 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 असे. सेकंडली, इफ यू ऑर्डर फ्रॉम आउटसाइड, ते यायला बराच वेळ लागतो. ऑन दीज ऑल दीज बीच प्लेसेस आय हॅव एक्सपिरियन्स की काहीच्या काही वेळ घेतात ते आरामात डिलिव्हर करायला. अगेन मुलं भुकेली असतात, चिडचिड चिडचिड सगळ्यांची सुरू होते. त्यामुळे लेसन लर्न असं आहे, कितीही अनॉइंग वाटलं, कितीही इरिटेटिंग वाटलं की बायकांनी परत किचनमध्येच बीचवरती जाऊन पण, तरी आम्ही आपण सगळ्यांनी असं लिस्ट केली आहे ऑफ क्विक फिक्स काइंड ऑफ आयटम्स, ज्याच्यात जास्त कुकिंग नाही लागत, प्रेप लागते थोडीशी घरून. आणि वी कॅन शेअर दॅट लिस्ट विथ यू गाईज. बट आय थिंक दॅट्स द बेस्ट most efficient way of eating on the beach and enjoying, everybody enjoying the beach and not getting irritated की भूकच लागली आणि जेवण अजून आता रेस्टॉरंटला जायचं, मग त्याच्यासाठी कपडे बदलायचे आधी, काही ओले
चप कपडे असतात ते बदलायचे. असं आणि आणि नाही जागा मिळत ग, तुला आठवतंय ना ग, वन ऑफ द ट्रिप्स मध्ये आपण असेच 11 साडे 11ला शोधायला लागलो. मग ते 2:30 3 वाजता मिळणार होतं तेव्हा व्हॉट केम टू अ रेस्क्यू इज, मी तो एक असा भीषण साबुदाणा भिजवून आणला होता बघ. तर त्याची खिचडी कुड फीड एव्हरीबडी म्हणजे, कारण तेव्हा म्हणजे मिळतच नव्हतं, टू गो करायला पण वेळ होता आणि असं काहीच म्हणजे अन्न मिळणार नव्हतं शिजवलेलं थोडक्यामध्ये. त्यामुळे असे पदार्थ उपयोगी पडतात. शिवाय अजून एक म्हणजे उकडलेली अंडी ग, म्हणजे एकच नंबर. अशी लगेच ती पटापट उडतात, कारण खायला सोपी, चिकट गोमट काही होत नाही त्यांनी. त्यामुळे असं आमच्याकडे खूप स्वतःच्या चुकांमधलं शिकलेले लिस्ट आहे. तुम्हाला हवी असेल तर सांगा, आम्ही जरूर जरूर तुम्हाला पाठवू ती. आता डेफिनेटली. आवर पटापट मिरे. अगं आणि हे तुला मी आम्हाला सांगायचंय हा. की बीचला जाताना आपण नेहमी सनस्क्रीन घेतो. सनस्क्रीन घेतलं का इट इज हाय ऑन द लिस्ट, राईट? बट वन टिप आय विल गिव्ह पीपल इज कॅरी अ बग स्प्रे विथ यू. कारण दॅट इज वन थिंग आय ऑलवेज फॉरगेट ऑन अ बीच ट्रिप. म्हणजे असं विचारच येत नाही, पण त्या सँड मध्ये एक विशिष्ट प्रकारचा बग असतो. तो असा चावतो आणि खूप काळ चावतच बसतो. त्यामुळे प्लीज ऑल्सो यूज बग स्प्रे ऑन द बीच. त्यामुळे ते पण पॅक कर तू. करते. तू करशील ना, आता तू करशील, तू माझाच आहे असं समजून, माझ्यासाठी पण. डेफिनेटली. येस, चलो भेटूयात आता, मज्जा करूया. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा, आणि तुमच्या पण ट्रिप्सच्या काही गप्पा आठवणी असतील तर त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. चिरीमरीला सबस्क्राईब करा. हे तर सांगायला नकोच, वेगळं केलेलंच असणार तुम्ही आतापर्यंत. चिरीमिरी. चिरी मिरी बाय.